या ठिकाणी गेला 7वा दिवस चालू झालेला आहे। घरावर तुळशीपत्र ठेवून आपलं आयुष्य पणाला लावून महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी, प्रत्येक गरजवंतांसाठी ज्या मनोजदादा जरांगेंनी आपलं अस्तित्व पणाला लावलंय, त्या मराठ्यांनी सुद्धा लक्षात ठेवायचं की आपलंही अस्तित्व पणाला लागलेलं आहे। या ठिकाणी बसलेला एक मराठा नाही, मराठ्यांची घोषणा आहे, एक मराठा, एक मराठा। त्यामुळे इथं कमी आहेत असं समजू नका, हे कमी आहेत, पण यांची हमी आहे की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही तोपर्यंत आम्हाला चैन नाही, जोपर्यंत मनोज दादा सांगत नाहीत तोपर्यंत कोणी हटणार नाही। त्यामुळे घाबरायचं नाही। आणि प्रशासनाला सातत्याने आमची विनंती राहिलेली आहे की मराठ्यांनी कायदा हातात घेतलेला नाही, कायदा हातात घेणार नाहीत, पण कायदा बनवण्याची ताकद पण मराठ्यात आहे। येणारी सत्ता उलथून पुन्हा कायदा तयार करूत, लक्षात ठेवा। ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले 100% गुन्हे मागल घेऊत आम्ही, ते बी लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्ही घाबरू नका, गुन्हे दाखल झाले तर पांचासारखे हिजड्यासारखे मराठ्यांनी मागे मागे पळू नका। जेव्हा पोलीस स्टेशनला जायची वेळ असते तेव्हा 200 हात असतात, आणि जेव्हा सहाय्य करायची वेळ असते तेव्हा 50 असतात। लक्षात ठेवा, घाबरू नका। तुम्हाला काय नोकऱ्या लागणार नाहीत, नोकऱ्या आपल्या पुढच्या पिढीसाठी पाहिजेत। तुम्हाला काय फॉरेनच्या टूर करायच्या नाहीत। अख्खा भारत हा फॉरेन आहे, सगळे लोक भारतात येतात। आपलं काय गठुडं पुरलं नाही, तिकडे फॉरेनला जायचं आणि माझा व्हिसा गुतन आणि माझा पासपोर्ट गुतन। त्यामुळे पोलीस केसेसने काय फरक पडत नसतो। आता आपलं आयुष्य काय नोकऱ्याचं राहिलेलं नाही। जर मनोज दादा दरांगे 35 वर्षामध्ये आयुष्य पणाला लावू शकतो, तर इथं अनेक जण 50 देत, यांचं काय वेगळं होणार आहे? मग गावऱ्या मसनात जाण्यापेक्षा लढा, निदान पुढची पिढी नाव घेईल, म्हणतील। जसं आता कोणीतरी एक पाटील म्हणला की साला मी लढता लढता मिळतो बरं होईल, पुढचे म्हणते तरी की माझा अंजा, माझा पंजा, माझा खापर पंजा तो माझा होता, कारण त्याचा फोटो आणि त्याचं नाव तिथं लिस्टमध्ये, तो आरक्षणासाठी लढ्यात गेलाय। एखाद्या ॲक्सिडेंटसाठी मूत पिऊन रस्त्यावर मारण्यापेक्षा आरक्षणाच्या लढ्यात जगायचं आपल्याला, आणि म्हणून आपण सगळे इथं आहेत। त्यामुळे असं गृहीत धरू नका की आपले मराठी सोबत नाहीत, सगळे 100% सोबत आहेत। अहो, एक साधं इलेक्शन बघा लोकसभेचं, एक आपला मराठा बांधव उभा होता ज्याला मनोज दादांनी पाठिंबा दिला नाही, फक्त तो चळवळीतला आहे म्हणून 40,000 मतदान पैठण तालुक्यात दिले। लक्षात घ्या तुम्ही, दादांनी आदेश जर दिला तर कोणाचा माईचा लालदारी मैदानात आला उताना पाताना झाल्याशिवाय राहणार, लक्षात ठेवा। आणि त्यांनी दिला तर दगडाला शेंदूर लावणार आहेत आपण, आणि तोच आपला देव असणार, लक्षात ठेवा। त्यासाठी आपल्याला काय फार गुणवान बुद्धिवान असण्याची गरज नाही, तो लढावा असला पाहिजे, तो इथेही लढला पाहिजे आणि तिथेही लढला पाहिजे। आरक्षण नाही तर माग हटला नाही पाहिजे, त्यासाठी कोण देईल तो आपला देव। त्याच्यामुळे प्रत्येकात जरांगे दिसला पाहिजे, म्हणून आपण एकच घोषणा तयार केलेली आहे, लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे। त्यामुळे इथला प्रत्येक मराठा जरांगे आहे। त्यामुळे असं कोणी गृहीत धरायचं नाही की दादाच्या जीवाला धोका होईल। दादाच्या जीवाला धोका म्हणजे प्रत्येक मराठ्याच्या जीवाला धोका। आणि ही आता शेवटची संधी, शेवटचा मोका, हातोडा असा मारायचा आहे की दादांनी सांगितल्यानंतर पुन्हा वळवळ करायला सुद्धा कोणाला संधी नाही मिळाली पाहिजे। जाती विरोधात लढा नाही, पण हा आपल्या जातीसाठी माती उभा करण्याचा लढा आहे आता। आणि या ठिकाणी तुम्हाला 100% सांगतो, केवळ मराठेच गरजवंत राहिलेले नाहीत, मनोज दादांच्या बरोबर प्रत्येक जातीचा गरजवंत उभा राहिलेला आहे। म्हणून लोक तुम्हाला सांगतील की इलेक्शनला नुसते मराठ्यावर निवडून येणार आहेत का, पण तुम्ही छातीवर हात ठेवून पहा, तुमच्या बाजूला इतर जातीचे सुद्धा गरजवंत उभे आहेत। त्यामुळे केवळ मराठे लढणार नाही येते, कारण एक मनोज दादा जरांगे जर तिथे जाऊन उभा राहत असेल तर मराठ्यांबरोबर ज्या ज्या जातीचे गरजवंत आहेत त्यांची गरजा पूर्ण करण्याचं काम मोठा भाऊ म्हणून मराठे करणार आहेत। त्यामुळे कोणी जातीनं असं गृहीत धरू नका की मराठे पुढे गेले म्हणून आपण मागे राहू। आम्ही कायम आयुष्यात आमच्या बापदाद्यापासून सगळ्यांना सोबत घेऊन राहिलेलो आहेत। त्यामुळे कोणाला वाळीत पडू देणार नाहीत, आणि राजकारण करून कोणाच्या अंगावर, डोक्यावर, माथ्यावर पाय देऊन आमची पोळी भाजणार नाहीत।
मेलेल्या मड्याचं टाळूचं लोणी खाणारं सरकार आहे सध्या. त्यांना फक्त जातीवर जाती घालायच्यात, माणसावर माणसं घालायचेत, मराठ्यावर मराठे घालायचेत. हे कशासाठी? केवळ विधानसभा डोळ्यापुढे आहे म्हणून. जर हे खरं इमानदार राजकारणी असते ना, यांनी आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था घ्यायला पाहिजे होत्या. त्यांना कळाली असती मराठ्यांची हवा काय आहे. एकही जिल्हा परिषद यांच्या वाट्याला गेली नसती, एकही पंचायत समिती यांच्या वाट्याला राहिली नसती. स्थानिक स्वराज्य संस्था अख्ख्याच्या अख्ख्या मनोजदादाच्या नेतृत्वात महाराष्ट्रात उभा राहिल्या असत्या. फाटली यांची फाटली. तरी त्यांना वाटलं होतं मोदीची हवा चलन. जेव्हा लोकसभेला अख्खे वापरले, असे आडेतिडे केले, आता आणखी झोपा येणार त्यांना. उठता बसता मनोजदादा जरांगे दिसत आहेत. पण जसं संताजी धनाजींनी केलं होतं की शत्रूच्या घोड्यांना पाण्यात सुद्धा फक्त संताजी धनाजी दिसायचे, तसं दर मराठा दिसला की नेते थरथर कापायला लागले, जरांगेच दिसायला लागले. सपनात म्हणजे काय, जिथं बसतील तिथं जरांगेत. म्हणजे आपण भेटायला गेलो तरी डसकतात की जरांगेत नाही आला ना. म्हणजे त्यांना खात्रीच पटना हे आपला की जरांगेचा. पण लक्षात ठेवा, जे जे मराठे आपल्या या क्षणाला आपल्या लेकरा बाळासाठी एक राहतील ना, त्यांचाच इतिहास नोंद होईल. आणि फक्त 15% राजकारण करणारे जे खंडोजी खोपडे ते बाजूला ठेवा. उरलेले 85%च आपल्याला राज्याची सत्ताही देतील आणि आरक्षणही देतील. त्यामुळं आपले जेवढे आहेत ना, नाराज होऊ नका. इथं नाहीत याचा अर्थ ते आपले नाहीत असं नाही. त्यांच्या मनात खतखत आहे. फक्त एकदा मतदानाची पेटी येऊ द्या. एक जरांगे पाटलांनी दिलेलं चिन्ह आणि माणूस ते बटन घासून घासून दिसणार पण नाही, अशी परिस्थिती होईल. आणि प्रत्येक तालुक्यात होईल. असं समजू नका ही हवा मराठवाड्यात आहे. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एकच हवा चालू आहे. आपण डोळ्यांनी पाहतोय कुठं कुठं मोर्चे कसे चालू आहेत. आणि हे हाके कुत्र्यासारखे भोके, लाड दरेकर राणे हे बोके, अरे सोडून द्या. यांचं काही राहिलेलं नाहीये. यांना फक्त तुकडे फेकलेत, ते तुकडे चाटासाठी हे पाळलेले कुत्रे आहेत. पण ज्यांच्याकडे सध्या सत्ता आहे ना, सत्तेचे लोक सत्य टिकण्यासाठी अक्षरशः आपल्या घरातल्या टिंब सुद्धा गहाण देऊ शकतात, इतके थर्ड क्लास आहेत. आणि जे गरजवंत मराठे आहेत ना, ते मुंडका कापलं तरी बाजूला सरकणार, ही त्यांची औलाद आहे. म्हणून खरे छत्रपतींचे वंशज, खरे छत्रपतींचे वारस आणि खरे जरांगे पाटलांचे साथीदार कोणी असेल तर ते हे मराठे आहेत, जे इथे आहेत आणि इथल्यासाठी तिथं प्रार्थना करतायत. आणि जे सत्तेसाठी लढा घालतात ना, त्यांचं काही खरं नाही. त्यांना कळतंय आता आपलं काय होणार आहे. ते घडी तिथं जाऊन बसतात, कधी दादाजवळ जाऊन बसतात, कधी आपल्याला गोड बोलतात. पण आपल्याला कळतंय काय काळं बेरं चालू आहे. त्यामुळे एक संघ राहा, एक जीव राहा. आणि जोपर्यंत लढा संपत नाही तोपर्यंत हटायचं नाही, मनाने दटून राहायचंय. केवळ सोशल मीडिया नाही, जिथं गरज पडेल तिथं आपण सगळ्यांनी एकत्र यायचंय. आणि आपल्याच लोकांवर आपण हल्ला सध्या करू नका, कारण आपण मोठे बांधव आहेत. इतर जातीला तर बिलकुल सावधानीने वागवा, कारण तेच आपल्याला अर्ध निवडणूक निवडून देणार आहेत. म्हणजे मराठ्यांचं मतदान जर 80,000 असेल तर उरलेलं 80,000 इतर जातीचं मन असेल तुम्ही लिहून घ्यायचं. कारण आपल्या प्रत्येक मोर्चामध्ये सगळ्यांनी मदत केली. त्यामुळे सगळ्या जातीला जाहीरपणे सांगतो की मनोजदादा जरांगेंनी दिलेल्या माणसाच्या मागं आणि त्यांनी दिलेल्या शब्दाच्या मागं तुम्ही राहिलात तर 100% तुम्हाला आम्ही मदत करू. एकही मिनिट मागं हटणार नाही. आम्ही आतापर्यंत जेव्हा जेव्हा पंक्ती बोलल्या तेव्हा लोक जेव घातले आणि उरल्यावर आम्ही खाल्लंय. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. हे काही राजकारणी मराठे बसलेले नाहीत. हे मराठे ते आहेत ज्यांनी आपल्या पंक्तीत प्रत्येकाला घेऊन बसलेलं आहे, जे वारकरी संप्रदायाचा झेंडा घेऊन गावभर फिरणार आहेत, ज्यांनी सहिष्णुता आणि सगळ्याला समान लेखलेले. जर कायदा सुव्यवस्था आणि राज्यघटना कोणी मानत असेल ते वारकऱ्याचे मराठे आहेत आणि ते जरांगे पाटलाचे मराठे आहेत. म्हणून तुम्ही बिलकुल घाबरू नका. आमच्या सोबत राहा, खुलेआम राहा. तुम्ही आम्ही एक आहोत आणि आम्ही सगळे जसं म्हणतो तसं म्हणा. जीतेंगे लढेंगे हम सब जरांगे, जीतेंगे लढेंगे हम सब जरांगे. एक मराठा.